तर आपण ही पाहतोय दृश्य थेट पार्थिव घेऊन ही शववाहिनी निघालेली आहे तेव्हाची ही दृश्य आहेत. अतिशय भावना ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या आहेत आणि अमर रहे अजित पवार अमर रहे अशा स्वरूपामध्ये. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा एकच आक्रोश पाहायला मिळतोय आणि या रुग्णवाहिकेमध्ये आपण पाहतोय की पवार कुटुंबीय आहे अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. प्रत्येकाला एक शेवटचं अंत्यदर्शन आपल्या लाडक्या नेत्याचं घ्यायचंय ज्यांना आयुष्यभर त्यांनी मानलं, त्यांच्यासाठी कार्य करणारा असा हा नेता त्यांच्यातून गेलाय आणि त्याची एक शेवटची झलक पाहण्यासाठी ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये प्रचंड गर्दी दिसतीये. प्रत्येकाला जरी आम्हाला अजितदादांना भेटता नाही आलं तरी एक शेवटची झलक त्यांची पाहावी अशी आर्त हाक प्रत्येकाची ऐकू येते. हा आक्रोश पाहायला मिळतोय. या रुग्णवाहिकेच्या मागे पळणारी ही गर्दी सगळं काही सांगून जाते की अजित पवारांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत 4 दशकांच्या राजकारणात काय कमावलं. नक्कीच. आणि ही शववाहिनी जी आहे ती निघालेली आहे अजित पवार यांचं पार्थिव घेऊन. मात्र या ठिकाणी असलेले जे सगळे उपस्थित नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जनभावना मात्र अशा आहेत की आम्हाला शेवटचं दर्शन दादांचं घेऊ द्या आणि त्यासाठीच मोठ्या संख्येनं जमलेले हे सगळे लोक आहेत आणि हे लोक आक्रोश करतायत आम्हाला शेवटचं दर्शन त्यांचं घेऊ द्या असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सध्या पार्थिव त्यांचं याच शववाहिनीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर ते आता काटेवाडीसाठी रवाना करण्यात आलेले आहे. डोळ्यातनं अश्रू अक्षरशः आपण बघतोय धाय मुकलून रडणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत अजित पवारांचे अतिशय जवळचे आणि त्याचबरोबरीनं केवळ अजित पवारांच्या एका हाकेवरती धावून जाणारे असे सगळे. तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. सरणाची तयारी जी आहे ती करण्यात येते तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. तर ही संपूर्ण दृश्य आपण सध्या पाहतोय ज्या ठिकाणावरनं रुग्णवाहिका निघाली आणि काठेवाडीच्या दिशेने ही संपूर्ण जाताना दिसते. मात्र त्या ठिकाणी सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर अगदी रात्रीपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आणि जेव्हा अजित पवारांचं पार्थिव रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं तेव्हापासून त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी भारदस्त शरीर यष्टी असलेला माणूस सुद्धा धाय मोकलून रडताना आपण दृश्यांमधून पाहतोय. पवार कुटुंबीय या रुग्णवाहिकेत आहेत. अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र या रुग्णवाहिकेत आहेत. त्यांच्या बाजूला ठामपणे बसलेले आहेत. आपल्या वडिलांना शेवटचा निरोप देताना ते हे सगळं दृश्य स्वतः पाहत आहेत आणि आता काठेवाडीमध्ये घेऊन जाताना या रुग्णवाहिकेच्या मागे जो जनसागर लोटलेला आहे तोच दाखवून देतोय अजित पवार यांची संपूर्ण कारकीर्द आणि त्यांनी या जनतेसाठी या महाराष्ट्रासाठी बारामतीच्या विकासासाठी काय केलेलं आहे. अजित पवार यांच्या जाण्यानं अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना मात्र तीव्र आहेत. आम्हाला शेवटचं दर्शन घेऊ द्या एवढीच त्यांची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी सुद्धा तयारी करण्यात येते. तिथली ही दृश्य आपण बघत आहोत ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. तो संपूर्ण हा व्यासपीठाचा जो भाग आहे तो सजवण्यात आलेला आहे. फुलांनी त्या संपूर्ण भागामध्ये सजावट करण्यात आलेली आहे आणि अंतिम निरोप सुद्धा अजित पवार यांना साजेसा देण्याचे प्रयत्न हे सध्या बारामतीकरांकडनं केले जात आहेत. मात्र अतिशय जनभावना या तीव्र आहेत. एकदा आम्हाला दादांचं दर्शन घेऊ दे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सध्या आपण बघतोय की अपघाती निधन झालेलं असल्यामुळे अजित पवार यांचं जे पार्थिव आहे त्याचं दर्शन जे आहे ते लांबून घ्यावं लागणार आहे. प्रत्यक्ष दर्शन त्यांचं घेता येणार नाहीये, स्पर्श करून त्यांचं दर्शन घेता येणार नाहीये. मात्र तरीही या जनभावना उसळलेल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत सध्या जोडले गेले. तर रुग्णालयाच्या बाहेर ते होते. अक्षय, सध्या मोठी रेलचेल तिथे होताना दिसतीये आणि पार्थिव जे आहे ते रुग्णवाहिकेतून समोर निघालं आहे, शववाहिकेतून समोर निघालंय. सध्या मी अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या काटेवाडी या निवासस्थानाबाहेर आहे. आपण बघतोय अजित पवार यांच्या काटेवाडी निवासस्थानाबाहेर देखील मोठी गर्दी. अजित पवार यांचे जे स्थानिक या ठिकाणचे सगळे काटेवाडी येथील रहिवासी आहेत ते अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानाबाहेर पोहोचलेले आहे. अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयातनं वैद्यकीय महाविद्यालयातनं या ठिकाणी बारामतीवरनं काटेवाडीच्या दिशेने रवाना झाला आहे आणि मोठी गर्दी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अजित पवार यांचं हे मूळ गाव आहे काटेवाडी आणि याच काटेवाडीत आज अजित पवार यांचं पार्थिव काही वेळासाठी त्यांच्या मूळ घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि यानंतर 10 वाजताच्या सुमारास विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांचं पार्थिव हे नेलं जाईल. त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी बारामतीकर आणि राज्यातून आलेल्या तमाम जनतेसाठी हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि